आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय। 17 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती केली अशी टीका बच्चू कडूंनी केली आहे। 17 रुपयांची साडी मत परिवर्तन करू शकत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। राणांनी मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्यांवर बच्चू कडूंनी ही टीका केली आहे। 2 कोटीच्या गाडीमध्ये फिरायचं आणि 17 रुपयांच्या साडीनं लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका असं आवाहन सुद्धा त्यांनी मेळघाटातील लोकांना केलं आहे। तर त्यांनी 17.5 रुपयाची साडी ही लोकांचं मत परिवर्तन करू शकत नाही असं म्हणत नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय। तर बच्चू कडू यांनी राणांविरोधात भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी साड्यांचं वाटप केलं होतं आदिवासी महिलांना, पण या साड्या या निकृष्ट दर्जाच्या आहेत आणि खूप पातळ आहे अशी टीका इथल्या महिलांनी केली होती। त्यानंतर आता त्यावरूनच बच्चू कडूंनी खरपूस समाचार घेतलाय। पैसा मायेची सेवा नाही करू शकत। मायेची सेवा करायला अंतर्मन तयार पाहिजे, चांगले विचार पाहिजे। 17.5 रुपयाची साडी देऊन त्या मेळघाटची बेइज्जती करून टाकली। 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17.5 रुपयाची साडीमध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं लागेल, तोडावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।